नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस संकुल परिसरामध्ये असलेल्या श्री सिद्धिविनायक पॉलिमर कंपनीला बुधवार दिनांक 17 रोजी रात्री सुमारे 9:15 वाजेच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर कंपनीत पीडीएफ पॉलिमर प्लास्टिक गोण्या तयार केल्या जातात. आगीत मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल जळून खाक झाले असून आग इतकी तीव्र होती की विद्युत वीज वाहक तुटून बाजूला पडले. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशामक दलाच्या 2 बंबांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आजूबाजूला अनेक लहान मोठ्या कंपन्या भाडेतत्वावर असल्याने आग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. या संपूर्ण कारवाईत केंद्र प्रमुख SR पगार, लीडिंग फायरमॅन VK मुसळे, TS सूर्यवंशी, SS सुपलोंडे आणि RN सिलियर यांनी मोलाची भूमिका बजावली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. लोकशाहीसाठी बंटी आढाव, सातपूर.